मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा खुर्चीवर झोपलेले असतात. तेव्हा कांचन त्यांना वर रूममध्ये जाऊन झोपण्यासाठी सांगते. त्यावर आप्पा नकार देत अविनाशबद्दल विचारतात. तेवढ्यात अविनाश किचनमधून बाहेर येतो व सांगतो, स्वयंपाक झाला आहे. तुम्हाला भूक लागली की मला सांगा, फक्त कोशिंबीर करायची बाकी आहे. तर तेव्हा कांचन, तू का स्वयंपाक केलास असा प्रश्न अविनाशला करते. तर अविनाश बोलतो, अनघा आल्यानंतर कधी स्वयंपाक करणार? विमल पण आली नाही. ते सर्वजण बाहेर जेवण करून येणार आहेत. आज जेवणासाठी फक्त आपण तिघेच आहोत म्हणून मी बनवलेलं जेवण तुम्हाला आवडेल का असं अविनाश दोघांना पण विचारतो. तर तेव्हा आप्पा आनंदाने होकार देत, माझा एकतरी मुलगा परिस्थितीला सांभाळून वागतो असं मला वाटेल म्हणून सांगतात. तर कांचनचा चेहराच पडतो. तेव्हा ती बोलते, घरात कोणी नसलं की घर खायला उठतं, अशी शांत घराची सवय नाही. त्यावर आप्पा विचारतात, अरुंधतीलाही त्रास होत असेलच ना, परंतु तुम्ही कशाला तिचा विचार कराल? तिच्यावर ही वेळ तुमच्यामुळेच आली आहे. एक दिवस देव तुम्हाला शिक्षा करेलच. तेव्हा अविनाश आप्पांना शांत करत, आजच्या दिवशी शिव्या शाप देऊ नका म्हणून सांगतो. तर कांचन खूप बडबड करत असते. तेव्हा आप्पा अविनाशला सांगतात, इतके दिवस घराच्या शांततेसाठी मी गप्प राहिलो, परंतु हिने आणि हिच्या थोरल्या मुलाने त्याचा गैरफायदा घेतला. त्यांच्यावर कोणाचीही वचक राहिली नाही. मी आधीच आवाज चढवायला हवा होता, आधीच यांचा आवाज गप्प करायला हवा होता, परंतु माझं चुकलं. त्यामुळे माझी मुलगी आज एकटी पडली. तर तेवढ्यात विशाखा तिथे येते व आप्पांना, आम्ही तुमच्या मुलीला कधीच एकटं पडू देणार नाही असं बोलते. तर तेव्हा विशाखाला पाहून कांचनला खूपच आनंद होतो. कांचन पळत जाऊन विशाखाला मिठी मारते व तू मला भेटायला आलीस ना असं तिला विचारते. तेव्हा विशाखा कांचनला सांगते, आरूने सांगितलं म्हणून मी इथे आले आहे. आई, तू जे काही केलंस ना ते चुकीचंच केलं, त्याबद्दल मी तुला कधीही माफ करणार नाही. परंतु आरू मला म्हणाली, असं करू नकोस, आईला जाऊन भेट. मुलं दूर गेली की आईला किती त्रास होतो ना हे मला चांगलं माहीत आहे. त्यांना ते भोगायला लावू नकोस म्हणून मी आज इथे आले. तेव्हा कांचन खूपच रडत असते. तेव्हा विशाखा आप्पांना सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या लेकीला एकटं सोडणार नाही. ते ऐकून आप्पा पण खुश होतात. तेव्हा विशाखा घरात एवढी शांतता का? आपली वानरसेना कुठे गेली असं विचारते. तेव्हा अविनाश ते सर्वजण अभिच्या मित्राच्या घरी पार्टीला गेल्याचं सांगतो. तर विशाखा, तुम्ही का नाही गेलात असं विचारते. तेव्हा कांचन, मला जायचं होतं परंतु हे नाही म्हणाले असं बोलते. तर तेव्हा कांचन अविनाश विशाखाला जेवणासाठी आग्रह करतात. तेव्हा विशाखा होकार देत किचनमध्ये कोशिंबीर बनवण्यासाठी जाते. तर दुसरीकडे अभि अरुंधतीला पार्टीमध्ये एन्जॉय करताना पाहतो. तर त्याचा पण खूपच जळफळाट होतो. तेव्हा अभि अनघाला आई इथेच असल्याचं सांगतो. तर अनघा खूपच खुश होते व तिकडे जाण्यासाठी निघते. तेव्हा अभि विचारतो, आता हे दिवसा पण एकत्र फिरायला लागले का? त्यावर अनघा सांगते, ते एकटे नाही, त्यांच्याबरोबर बाकी सर्वजण आहेत. ते कसेही वागले तरी तुला चुकीचंच वाटतं. तेवढ्यात ईशा अनघाला आवाज देते. तर अभि अनघाला तिकडे जाण्यासाठी नकार देतो व तिचा हात पकडतो. ते सर्व अनिरुद्ध पाहत असतो. तेव्हा अनघा अभिचा हात दूर करते व लगेच अरुंधतीकडे जाते. तेव्हा अभिचा खूपच मोठा पोपट होतो. तर अनिरुद्ध अभिकडे येतो. तेव्हा अभि, बाबा तुम्हाला बोर तर झालं नाही ना असं विचारतो. तेव्हा अनिरुद्ध नकार देत अरुंधतीकडेच पाहतो. तर इकडे अरुंधती मधुराला अनघाची ओळख करून देते. तेव्हा मधुरा अभिबद्दल विचारते. तर अनघा, मी थोड्या वेळाने अभिला इकडे घेऊन येते असं सांगते. त्यानंतर ईशा अनघाला रंग खेळण्यासाठी घेऊन जाते. तर अरुंधती अभिकडे पाहते, परंतु अभि रागाने तिथून निघून जातो. तेव्हा अनिरुद्धकडे पाहून अरुंधतीला सर्व भूतकाळ आठवतो. त्यानंतर अरुंधती हातात रंग घेते. तर तेवढ्यात आशुतोष तिथे येतो. तेव्हा अरुंधती आशुतोषच्या हातातील रंग स्वतःच्या गालाला लावते. तर आशुतोष पण अरुंधतीच्या हातातील रंग त्याच्या गालाला लावतो. ते सर्व अनिरुद्ध पाहत असतो.
तर तेव्हा नितीन त्या दोघांना, तुम्ही काय भातुकलीचा खेळ खेळत आहात का? रंग काय असा खेळतात का? मी तुम्हाला दाखवतो, असं बोलून नितीन दोघांच्या पण हातातील रंग उधळून देतो. तर अरुंधतीच्या हातातील पिवळा रंग आशुतोषच्या गालालाच लागतो. ते सर्व पाहून अनिरुद्धला मोठा धक्काच बसतो. तर अरुंधती खूप मोठ्याने हसत असते. त्यानंतर अरुंधती सर्वांसोबत एन्जॉय करत रंग खेळते. तर संजना अरुंधतीला रंग लावत हॅप्पी होली विश करते. त्यानंतर संजना नितीन आशुतोषला पण रंग लावते. तेव्हा ते पाहून अनिरुद्धचा अजूनच जाळ होतो. तर यश अरुंधतीला घेऊन खूप नाचत असतो. त्यानंतर संजना अनिरुद्धकडे येते. तर अनिरुद्ध संजनावर भडकत आपण निघूयात असं बोलतो. तर संजना नकार देते. तेव्हा अनिरुद्ध रागाने घरी जाण्यासाठी निघतो व जाताने अरुंधतीकडेच पाहत असतो. तर दुसरीकडे विशाखा अविनाशच्या स्वयंपाकाचं कौतुक करते आणि आमच्या घरी माझ्या सासूबाईच स्वयंपाक करतात म्हणून सांगते. तर तेव्हा कांचन बोलते, माझे हातपाय चालत नाही तर मीही स्वयंपाक केला असता. तेव्हा आप्पा तिला बोलतात, तुझे हातपाय चालत असताना तू चालत नसल्याचं नाटक केलंस, त्यामुळे ते खरंच चालेनासे झाले. तेव्हा ते ऐकून कांचन वैतागते. तेव्हा विशाखा सांगते, मला दादासारखा नवरा मिळाला असताना तर मी वर्षभर त्याच्या हाताखाली टिकले नसते. अरुने खरंच खूप काही सहन केलं आहे. त्यात घरातल्यांची पण तिने काळजी घेतली. मला हे सर्व जमलं नसतं. तर तेव्हा कांचन त्या बदल्यामध्ये अरुंधतीला एवढं मोठं घर मिळालं, तिच्या आईकडे होतं तरी काय असा डायलॉग देते. तेव्हा आप्पा रागाने कांचनवर खूपच भडकतात आणि अनिरुद्धला रंग खेळायला आवडत नाही म्हणून अरुंधती कधी रंगसुद्धा खेळली नाही असं कांचनला सांगतात. तर तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व आप्पांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका, त्याचाच वचपा तुमची मुलगी काढत आहे. अरुंधती आणि आशुतोषची बाहेर काय रासलीला चालू आहे ते तुम्ही जाऊन पहा. तेव्हा कांचनला मोठा धक्का बसतो. तर अनिरुद्ध सांगतो, ते दोघेजण नवरा बायको असल्यासारखे रंग खेळत आहेत. त्यावर आप्पा बोलतात, मग चांगलंच आहे, अरुंधती आनंदात आहे. हे सर्व ती इथे असताना करू शकली नव्हती, आता तिथे करत आहे. तेव्हा अनिरुद्ध, उद्या तुम्ही तिचं लग्न आशुतोष सोबत करून द्याल असा डायलॉग मारतो. तर तेव्हा आप्पा होकार देत, तिची जर इच्छा असेल तर मी तेही करेल असं सांगतात. तेव्हा विशाखा पण अनिरुद्धवर भडकते. तेव्हा अनिरुद्ध तिला, तुझ्या नवऱ्याने तुला इथे येऊ दिलं का असं विचारतो. तर विशाखा, मी अरुंधतीमुळे इथे आल्याचं सांगते. तर अनिरुद्ध वैतागाने न जेवताच तिथून निघून जातो व उपाशीच राहतो. तर दुसरीकडे अभि अनघाला घरी चल असं बोलतो. तर अनघा अरुंधतीला भेटण्यासाठी जाते. तेव्हा संजना अभिचे कान भरवते. त्यानंतर संजना अरुंधतीला टोमणे मारत असते, परंतु कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही. तर संजना तिथून निघून जाते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.